आणि यानंतर इतर बातम्या वेगवान स्वरूपात महाफास्ट 50 मध्ये। बारामती पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 53 अर्ज दाखल केले। अनेक उमेदवार बारामती बाहेरचे। करुणा मुंडेंचाही बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी उद्या अखेरचा दिवस। बारामतीमध्ये 17 तारखेला प्रचाराला जाणार। महायुतीच्या वतीने आता प्रचाराला जाणार भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। अजित पवार यांच्याकडे बघून सुनेत्रा पवार यांना मतदान केलं जाईल। रोहित पवार यांचे हे वक्तव्य। निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही केलं भाष्य। पार्थ पवारांनी एवढा त्रागा करण्याची गरज नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांची टीका। तर बारामतीमध्ये काँग्रेस लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असल्याचंही केलं भाष्य। समरजित घाटगे रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश करतील। थोड्याच वेळात भाजप प्रदेश कार्यालयामध्ये पक्षप्रवेश होईल। फडणवीसांच्या आदेशानं माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश होतोय। माझं राजकीय भवितव्य फडणवीसांकडे सोपवलंय। समरजित घाटगेंची प्रतिक्रिया। पक्ष सोडवण्याची पूर्वकल्पना पवारांना दिलेली घाटगेंचं हे वक्तव्य। मुंबई आपलीच आहे। मुंबईकरांसाठी जीवाचं रान करा। नगरसेवकांच्या शिबिरात आदित्य ठाकरे यांचं मार्गदर्शन। मुंबईच्या विकासासाठी सदैव तत्पर रहा आदित्य ठाकरे यांचं हे आवाहन। नागपूर शहरात काँग्रेसमध्ये 12 वर्षांनंतर नेतृत्व बदलाचे संकेत। विद्यमान अध्यक्ष आमदार विकास ठाकरे पद सोडण्याच्या तयारीत। गिरीश पांडव, विशाल मुत्तेमवार आणि अतुल कोटेचा प्रशांत धवड यांचं नागपूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत। राष्ट्रवादीच्या बीड जिल्हाध्यक्षा प्रज्ञा खोसरे खरातच्या हस्तक अशा उल्लेखाचे निनावी पत्र व्हायरल। सुनेत्रा पवारांच्या जीवितास धोका आणि प्रतिष्ठेस धोका असाही पत्रात उल्लेख करण्यात आला। पुरावा नसताना पत्र व्हायरल करून बदनामी सुरू। प्रज्ञा खोसरे यांची पत्र व्हायरल झाल्यानंतर ही प्रतिक्रिया समोर। बोंदूकरातला आज कोर्टात हजर करणार। खरातचे पहिल्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी ही आज संपणार। आजही सुनावणी ऑनलाईन होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। पुढील गुन्ह्यात एसआयटी पुन्हा ताबा मागण्याची शक्यता। बोंदू अशोक खरातच्या अश्लील व्हिडिओची ऑनलाईन विक्री सुरू असल्याचा प्रकार। खरातच्या अश्लील व्हिडिओची 15 ते 20 रुपयांना विक्री। खरातच्या व्हिडिओ विक्री प्रकरणी सायबर विभागामध्ये गुन्हा दाखल। सोशल मीडियाच्या माध्यमातून 15 ते 17 व्हिडिओ विकल्याचं समोर। बोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये तक्रारींचा आकडा वाढला। आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले। आतापर्यंत पीडित महिलांच्या एकूण 19 तक्रारी। ऊर्जा पूजा आणि शरीर शांतीच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप। बोंदू खरातच्या नावावर तब्बल 100 मालमत्ता। किंमत जवळपास 200 कोटींहून अधिक। कुटुंबियांच्या नावावरही 70हून अधिक प्रॉपर्टी। तपासात माहिती समोर। ईडीकडे आता 35 मालमत्तांचे कागदपत्र। आर्थिक तपास वेगात सुरू। महाराष्ट्रात आता इच्छा मृत्यूपत्राचा पर्याय अधिकृतपणे लागू। दुर्धर आजारांबाबत उपचार करावेत का, कोणत्या स्तरापर्यंत करावे या संदर्भातलं इच्छापत्र करून ठेवता येणार। शासकीय दस्तावेजात जतन केलं जाईल। 15 एप्रिलपासून एसटीची पुन्हा भाडेवाढ। एसटी महामंडळाच्या तिकीट दरात 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। त्यामुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार।